वन खात्याच्या ऑफिसला आग लावण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे। स्थानिकांनी संतप्त होऊन वन खात्याचं ऑफिस हे जाळून टाकलेलं आहे। वन खात्याच्या ऑफिसला स्थानिकांकडून आग लावण्यात आली आहे। मोठी अपडेट समोर आलेली आहे। वन खात्याच्या ऑफिसला आग लावली गेलेली आहे। स्थानिकांचा संतप्त पवित्रा पाहायला मिळालेला आहे। वन खात्याच्या ऑफिसला स्थानिकांकडून आग लावण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुषार, नक्कीच कस्तुरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर वन विभागाच्या विरोधामध्ये नागरिक एक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। प्रथमतः वन विभागाची जी गाडी आहे ती काही वेळापूर्वी पेटवली होती। आता वन विभागाचं जे ऑफिस आहे जे या परिसराच्या साठी खरं तर उभारण्यात आलं होतं, या ऑफिसला आता आग लावण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांचे जे हल्ले आहेत, बिबट्यांचे हल्ले अनेक मोठ्या प्रमाणामध्ये होताना एकंदरीत पाहायला मिळाले होते। गेल्या आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे। दुसऱ्या घटनेमध्ये दुसरा खरं तर बळी या बिबट्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे आता नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। राजकीय व्यक्तीही खरं तर या अनुषंगाने गेल्या कित्येक दिवसांपासून लढा उभारतात आहे। वेळोवेळी सरकारला सांगतात आहे की वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करावं, या बिबट्यांना कुठेतरी मज्जाव घालावा, मात्र त्याला कुठेतरी वन विभागाला अपयश येताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी नागरिकांचा आता उद्रेक होताना पाहायला मिळतोय। गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढताना पाहायला मिळतात। त्यामध्ये खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, शिरूर असेल, या चारही तालुक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांनी आतापर्यंत हल्ले केलेले आहेत। अनेक जणांचे बळी खरं तर या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत, तर अनेक जनावरेही खरं तर या बिबट्यांनी फस्त केलेली आहे। मात्र वन विभागाकडून ठोस अशी पावले उचलली जात नाहीये। त्यामुळे या विभागाचे जे खासदार आहेत, अमोल कोल्हे असतील, त्यानंतर या परिसरातील इतर जे आमदार आहेत ते खरं तर वेळोवेळी प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतात, मात्र त्यांनाही अपयश येताना पाहायला मिळते। त्यामुळे आता नागरिक खरं तर संतप्त झालेले आहेत। नागरिकांनी ही भूमिका घेतलेली आहे की येत्या काळामध्ये जर हे बिबट्यांचे हल्ले थांबवले गेले नाहीत, तर बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत तर आमदार किंवा खासदारांना आता तरी वन विभागाला या सगळ्यामध्ये जाग येणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।